आंबा सांजा पोळी मी पण बनवले, तुम्ही पण एक वेळेस नक्की करून बघा. किती मऊ लुसलुशीत आहे हे बघा, आहे का? अशी इतकी नरम मऊ लुसलुशीत, ज्याला दात नाही तर ती सुद्धा माणूस होटानं खायला अशी झाली ही पोळी. कढई तापाला ठेवली, वाटीभर गरा आहे, भाजायला टाकूया. असा बारीक रवा घेतलाय आणि बारीकच घ्यायचं. गरा कढईत टाकल्यापासून 2 मिनटं असंच चांगलं खालवर खालवर भाजून घ्यायचं. हे एक पातेलं ठेवलंय, गरा घेतलेला त्याच वाटीनं वाटीभर दूध आहे आणि अर्धी वाटी पाणी. 2 मिनटं भाजलाय. आता तूप टाकून घेते. भरपूर तूप ओतायचं म्हणजे चांगला भाजला जातो, खमंग वास येतो. गॅस मोठा करायचा नाही, बारीक गॅसवरच भाजायचं. असा लाल असा खमंग भाजला आहे गरा. दूध पण तिकडं उकळलंय, त्यात ओतून घेते. चांगलं ह्याला पटापटापटा मिक्स करून घेते. 2 मिनटं झाकून ठेवते. 2 मिनटं झाले. दूध ओतल्यामुळं गरा चांगला फुगलाय बघा. हे सगळ्या गुठळ्या मोडून घेते अशा. 2 आंब्याचा गर काढलाय मी, ते मिक्सरमधनं बारीक करून घेतलाय. ह्यात टाकून घेते. ह्यात टाकते. ज्या वाटीनं गरा मोजलाय त्याच वाटीनं ही गर पण टाकलाय मी. या दोन्हीचा एक जीव होस तर सगळं मी असं मिक्स करून घेते. सगळा असा ह्याचा एक जीव करून घेतलाय मी. ज्या वाटीनं गरा मोजून घेतला त्याच वाटीनं दूध मोजून घेतलं, 1 वाटी अर्धी वाटी पाणी. त्याच वाटीनं आंब्याचा गर सुद्धा मोजून घेतलाय, त्याच वाटीनं साखर घेतली. ह्यात टाकून घेते अशी. मी एकच वाटी साखर टाकली आहे. आंबा गोड आहे, तुम्हाला जसं टाकायचं असेल तुम्ही टाकून घ्या. गोड सपक तुमच्या हिशोबानं, तुम्हाला जसं गोड आवडेल तसं तुम्ही टाका. ह्यात काही इलायची ही काय टाकणार नाही मी. थोडं पातळ होतंय, घाबरायचं नाही, परत घट होतंय. बारीक गॅस ठेवायचा आणि हलवत राहायचं. थोडंसं तूप सोडून घेते कडनी. पाणी झालतंय, साखर तर लई पातळ झालतं, आता थोडं घट व्हायला लागलं. खाली चिटकुनी म्हणून सारखं असं करत राहायचं. तेव्हा तुम्ही बघा चिटकाला बघते म्हणून सारखं असं हलवायचं. अजून 5 मिनटं असंच ठेवते. तेव्हा असं घट झालंय, गॅस बंद करते आणि गार करायला ठेवते. वाटीभर मैदा आहे ही, चवीपुरतं मीठ टाकून घेते. थोडंसं तेल ओतते ह्यात. तुम्हाला तूप ओतू वाटलं वता किंवा तेल बी वता चालतंय. हे सगळं मिक्स करून घेते. असा गोळा झालाय म्हणजे सगळं आपण ओतलेलं तेल ह्यात चौकट पिठाला लागले. चपातीत जसं मळतो तसं थोडं थोडं पाणी ओतून मळून घ्यायचं. असे घट्टच मळून घेतले. तुम्ही पण असेच घट्ट मळून घ्या, कारण ही कणिक आता आपल्याला अर्धा तास भिजू द्यायचे. मैदा मळलाय मी. तुम्हाला जर निम्मा मैदा निम्मा गव्हाचं पीठ घ्यायचं असतं तर घ्या. झाकून ठेवते. गार करायला ठेवलं ठेव का गार झालंय. हे जो गोल गोल गोळ्या करून घेते. सगळ्या ह्याच्या अशा गोळ्या करून घेते. कणिक पण भिजायला ठेवते. चांगली भिजले जरा मळून घेते. थोडं तूप टाकते आता. एवढी कणकीची गोळी घेतली आहे आणि ह्याच्या डबल आंबा सांज्याचं ही एवढं सारण आहे बघा. आमच्याकडे काही बटर पेपर नाही, आम्ही साधा कागद घेतलाय पांढरा. पेपर घ्यायचा नाही, असला पांढरा साधा कागद घ्यायचा. उंडा करून घेते असं.
यात असं हे आमच्या इकडची पद्धत निराळी ही मी असं भरते हो का. मग असं उंडा भरण्याची जे त्याची जी पद्धत निराळी असते ही आमच्या गावाकडं असंच उंडा भरते ती हो का. हे असं घ्यायचं, असं चिटकवायचं. आता हे तांदळाचं पीठ आहे, त्यात असं ही उंडा सगळा गुळसून घेते. असा हातावर असा करते, थोडंसं पीठ टाकते तांदळाचं खाली, हातानं असं करते, हलक्या हातानं लाटून घ्यायची पोळी. थोडं ह्याला तूप लावून घेते, पोळी टाकून घेते. तांदळाचं पीठ टाकलं होतं तरी मी काढून टाकायचं थोडं आहे. टाकल्यापासून हो का असं दिसायला लागलं तरच ही उलटायची पोळी, नाहीतर फुटल्या जाते बघा. हो का असं त्याच्यावरनं तूप लावून घ्यायचं. पोळी भाजून झाली, काढून घेते. हे बी उंडा भरून घेते. सगळ्या पोळ्या मी अशाच करून घेते. तूप लावायचं, पोळीला तूप लावून भाजायची, खायला छान लागते. तुम्ही पण एक वेळेस नक्की करून बघा. हे का किती मऊ लुसलुशीत आहे, हे बघा आहे का. फक्त ह्याचा कवरच असा आहे, इतकी पातळ पोळी आहे का नाही. मी बनवली अशी आंबा पोळी किंवा सांजा पोळी म्हणले तरी बी चालेल. आंबा सांजा पोळी मी पण बनवले. तुम्ही पण एक वेळेस नक्की करून बघा. तुम्हाला दावते हो का किती कवर तर हो का असं नुसतं धरलं तर हो का पोळी फुटते आहे का. हो का नुसतं काचोळा झाला ह्याचा. हो का असं काचोळ्याने खायला इतकी चव लागते ह्याची भारी, बोलायचं काम नाही. हो का किती पातळ आहे, ह्याचं कवरच इतकं पातळ झालं आहे. इतकी खायला टेस्टी लागणारी ही आंबा पोळी केली. तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की ही पोळी करून बघा. पोळी कशी झाली कमेंटमधनं सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्की पोळी तुम्ही सुद्धा एक वेळेस करून बघा. तुम्ही म्हणसाल पोळी पोळी म्हणते, पण हो का तुटाला पण एकदम लय नरम आहे. हो का हात लावलं गट तुटते. हो का हे अशी तुम्हाला कशासोबत सुद्धा खायची ती तुम्ही खाऊ शकता. अशी इतकी नरम मऊ लुसलुशीत, ज्याला दात नाही तर ती सुद्धा माणूस खोटानं खायला अशी झाली ही पोळी. हे बघा तुम्ही पण एक वेळेस नक्की करून बघा.